राहणार डोंगरज तालुका चाकूर जिल्हा लातूर. मी डोंगरजचा रहिवासी असून संगमवाडी साठवण तलाव हा माझ्या गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. तर असं मागणी आहे की आम्ही क्रियाशील मच्छीमार, म्हणजे आमच्या वडील परदूस धंदा आहे, तर मच्छी पकडायचा. तर हा कॉन्ट्रॅक्ट त्यांनी इतर जणाला दिला. तर कोण आहे ते हावगी स्वामी हेंगणे हे त्या तळ्याचे चेअरमन आहेत. तर ते त्या तळ्याचा असा विषय आहे, त्या तळ्यामध्ये एकही क्रियाशील मच्छीमार नाही. क्रियाशील मच्छीमारांची त्यांनी एकेकाची घेऊन तपासणी करावी आणि तपासणी केल्यानंतर जे आहे ते आम्हाला देऊन टाकावं क्रियाशील. किती वर्षापासून तुम्ही तिथं काम करता, काय उपजीविका तुमच्या त्याच्यावर भागतं, काय ते सगळं सांगा. आमचं घर पूर्ण त्याच्यावर आहे, आम्हाला दुसरा रोजगार नाही सर. हां, आमचं लेकरं बाळ पूर्ण त्याच्यावर जगलेले आहे. इथे आम्हाला दुसरा व्यवसाय नाही, आम्हाला व्यवसाय हाच आहे. हां, आमचे वडील परत धंदा आहे. आमचे वडील नदीवरती पहिलं तळं नव्हतं, तळं 2002ला झाले ती. त्याच्या अगोदरपासून आम्ही तिथं करतो. तुम्हाला कोण फसवणूक केलं? हावगी स्वामी हेंगणे आमच्याकडून 4 लाख रुपये घेतले. 2023ला त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आलं. असं कॉन्ट्रॅक्ट आलं की पहिलीची सोसायटीची होती ते आम्ही ब्लॅक लिस्टमध्ये टाकालो, कारण की तिथं असंच बोगस असल्यामुळे. मग ब्लॅक लिस्टमध्ये पडल्यानंतर त्या तळ्याची कोणतरी व्यवस्था करण्यासाठी मसाले ऑफिसने हा जे बाजूला सोसायटी आहे त्या सोसायटीला 3 वर्षासाठी सांभाळण्यासाठी जोडलेलं आहे क्रांती मत्स्य व्यवसायाला. हां, मग आता तुमचं काम बंद आहे का चालू आहे? काम बंद आहे सर आता. बंद केलेलं आहे. किती दिवसापासून बंद आहे? का बरं येऊ देत नाहीत तुम्हाला? आता 1 महिन्यापासून बंद आहे सध्या काम. त्याच्या अगोदर धरू दिली. मग ते कॉन्ट्रॅक्ट हावगी स्वामी हिंगणे जे आले त्यांच्याकडे, तर त्याने दुसऱ्या कोणासाठी द्यायचं ठराव झालं त्यांचं. तुमच्याकडून पैशाची मागणी करायला का काय? पैसे घेतले की सर आमच्याकडून. आता परत मागणी नाही, तुम्ही नकोच. घेतलेले पैसे परत देतो म्हणलेत का नाही? नाही, परत द्यायचा विषय नाही. मग त्या जी हिंगणे आहे त्याच्यावर कारवाई व्हायची, तर मग काय तुमची मागणी? त्यांच्या तळे सोसायटीची एक बी सभासद क्रियाशील नाही, तर पुरा बोगस सोसायटी आहे. तुम्ही मॅडमनी स्वतः तिथे इंचार्ज पाठवून त्यांची काय तपासणी करून जे क्रियाशील आहेत मच्छीमार त्यांना तळावाचा ठेकाव देऊन टाकावा, बस एवढीच मागणी. जे आहे ते शासनाच्या नियमाला आम्ही मागे दोघाला मारले. पोलीस गाड्या त्यांनी पैसा देऊन पाठवतात आणि आमच्या मालकाला मारून आम्ही काय खाऊ? पोटाला आमच्या 4 लेकरं आहेत, काय खाऊ? मी आता 3 महिन्याची गरोदर महिला आहे. आम्हाला त्यांचा रोजगार नका आहे मॅडम. आम्हाला आमचा धंदा आम्हाला हवा आहे. आम्ही मच्छीमारी शासनाचा जे नियम आहे ते आम्ही भरू शकता. आम्ही ठेका भरता, शासनाच्या नियमानं आम्ही चालता, पण आमची सोसायटी आम्हाला करून द्या, एवढंच आमची इच्छा आहे. हां, हो का? आम्ही गोरगरीब माणसं आहे. हो का? त्याने कसं आहे 4 पैसेवान माणसं आहेत, त्यांना पैसे दिले, त्यांना पैसे दिलं, पैसा टाकलेले आहेत आणि त्याने तळा संपूर्ण स्वतःची माणसं मोठे मोठे माणसं धरले आहेत आणि विकून खावले आहेत. आम्ही गरिबांना काय खावा मॅडम? पैसा द्यायला आणि विकून खायलात. आम्ही गोरगरीब माणसं. हो का? 4-5 किलो मासे भेटतात, तेवढे 100 रुपये भेटतात, तेवढ्यावरच लहान लहान लेकराचा गुजारा करता मॅडम. काय करणार आम्ही? तोपर्यंत उपासनाला बसता मॅडम. काही झालं तर झालं, आम्ही मेलो तर बी हरकत नाही. बघा, नाही आम्हाला वैताग घेऊन गेला. हो का? 1 महिना झाला आम्हाला मच्छीमारी करून देत नाही. आमचा धंदा चालू नाही, घरामध्ये आमचे तेल नाही की मीठ नाही, काय खावा हे सांगा आम्हाला. लहान मला 4 मुले आहेत मॅडम. त्यांना काही शिक्षण शिकवावं लागते, त्यांचं काही बघावं लागते. दिवसाचे 100 रुपये मिळतात आम्हाला. काय करा? त्याने काय म्हणतात, रोजगार करा, 30 रुपये किलोनं धरा. 20 रुपये किलोनं आम्हाला काय पडणार मॅडम? 1 किलो जाळं आणलं तर 1200 रुपये भरावं लागते आणि त्याला मणी लागते, दोरा लागते. बसून माणसाच्या असं पाठीला घट्टे पडतात मॅडम. एवढं करावं लागते तर सुद्धा त्याने आम्हाला खाऊ देणं गेल्यात. 2 दिवस पडले की जाळे फाटून जातात. तुम्हीच न्याय लावा मॅडम. हो का? तुमच्याच हातामध्ये संपूर्ण आहे. तुम्हीच आमचे माय बाप.